नमस्कार. आपल्या घरात काही काळापासून शांती नाही का? लग्नात अडथळे येतात का? नात्यात ताण जाणवतोय? सगळ्या समस्यांसाठी आज मी सांगणार आहे पण अत्यंत प्रभावी असा उपाय म्हणजे तुळशी विवाहाला करा हा उपाय. एक महिन्याच्या शुक्ल एकादशीला म्हणजेच देवउठणी एकादशीला तुळशी विवाह केला जातो. त्या दिवशी भगवान विष्णू निद्रेतून जागे होतात. तुळशीशी त्यांचा विवाह होतो. तिने घरात सौख्य, समृद्धी आणि शांती येते. घरात नकारात्मकता वाढली असेल, कोणाचे विवाह किंवा लग्न होत नसेल तर हा उपाय नक्की करा. कार्तिक एकादशीच्या दिवशी तुळशीचे झाड स्वच्छ पाण्याने धुवून छान सजवा. शालिग्राम किंवा विष्णूचे चित्र तुळशी समोर ठेवा. तुळशीला वधू आणि शालिग्रामला वर मानून हळद, कुंकू, फुले, हार तसेच धाग्याने विवाह करा. मंगलाष्टक म्हणा, आरती करा, गोड प्रसाद वाटप करा. हे तुळशी माता म्हणत नमस्कार करा. विवाह जर मनापासून केला तर तो आपल्या जीवनातील अनेक अडथळे दूर करतो. लग्न होत नाही त्यांना योग्य जोडीदार मिळतो. त्यातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. सुख शांती नांदते. वैभव आणि समाधान वाढतं. उपाय श्रद्धेने, भक्तिभावाने केल्यास तो नक्कीच फलदायी ठरतो. ही केवळ एक वनस्पतीच नाही तर ती आपल्या घरातील देवी आहे. ते आपल्याला शुद्ध विचार, शांत मन आणि सकारात्मक विचार देते. म्हणून या कार्तिक महिन्यात देवउठणी एकादशीच्या दिवशी हा तुळशी विवाहाचा उपाय जरूर करा. उपाय तुमच्या घरात प्रेम, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येईल. जय तुळशी माता. मंडळी, हा विचार किंवा हा उपाय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही हा उपाय करणार आहात का तेही सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.